भरपूर पाऊस पडू द्या, बळीराजा सुखी होऊ द्या, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना उत्तम आरोग्य लाभू द्या आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या, अशी प्रार्थना निझरणेश्वर, रामेश्वर, खांडेश्वर, कपारेश्वर आणि बाळेश्वर या महादेव देवस्थानांच्या चरणी करून देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील रामेश्वर, कोकणगाव, निझरणेश्वर, खाणगाव, खांडेश्वर तसेच कपारेश्वर येथे आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक, महापूजा, महाआरती केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी निझरणेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष दिलीप पवार, बाळासाहेब जोंधळे, गंगाधर वायकर, हौशीराम जोंधळे, वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात, सुमित काशीद, शरद येलमामे, खाणगाव कपारेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ, सचिव रामनाथ गुंजाळ, बादशाह गुंजाळ, सुनील रुपवते, विकास अरगडे, रोहिदास गुंजाळ, रामेश्वर देवस्थानचे डॉ महेंद्र कोल्हे, अविनाश वल्वे, अविनाश क्वाकचौरे, कमलेश डेरे, हरीश वल्वे, शरद कवडे, गोकुळ देशमुख यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना खताळ म्हणाले की आतापर्यंत जो निधी मला मिळाला आहे त्या निधीमधील निम्म्याहून अधिक निधी देवस्थानांच्या विकासासाठी दिला आहे. मी धार्मिक परिवारातून आलेलो असून प्रत्येक देवस्थानाबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, परंतु ज्या महायुती सरकारनं या देवस्थानांच्या विकासासाठी निधी दिला आहे त्या महायुती सरकारच्या पाठीमागे आपण भक्कम उभे राहा. धर्म टिकला तर देश टिकेल. आपल्या हिंदू धर्माच्या जतनासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. विशेषतः लहान आणि तरुण पिढीला आपल्या देवधर्माबाबत योग्य माहिती देऊन जनजागृती होणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. बेट येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.